नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट वाळवंट विकास कार्यक्रम म्हणजेच डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्रामची संपूर्ण चिरफाड करणार आहोत. भूगोल आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास करायचा असेल ना, तर ही धोरणात्मक चौकट समजून घेणं अगदी मस्ट आहे. चला तर मग सुरू करूया. आता आकडेवारीच्या झंझाळात शिरण्यापूर्वी जरा विचार करा, हवामानाच्या अगदी टोकाच्या भयावह परिस्थितीचा सामना करणाऱ्या जमिनी आणि परिसंस्था पुन्हा जिवंत करायच्या असतील तर खरोखर काय पणाला लागतं. हे बघा, हे काही नुसतं खड्डे खणून झाडं लावण्यापुरतं मर्यादित नाहीये. ही एक संपूर्ण जीवन जगण्याची व्यवस्थाच मुळातून वाचवण्याची अवाढव्य प्रक्रिया आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. अगदी या कार्यक्रमाच्या उगमापासून ते त्याची उद्दिष्टे, उष्ण आणि शीत वाळवंटातील फरक, प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी झाली आणि शेवटी तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात कळीचे मुद्दे. तर सर्वात आधी बघूयात या कार्यक्रमाचा उगम आणि उत्क्रांती नेमकी कशी झाली. या सगळ्याची सुरुवात झाली ती 1977-78 मध्ये राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींवरून. त्यानंतर 1994-95 मध्ये हनुमंतराव समिती आली, जिने या संपूर्ण कार्यक्रमाचा कायापलट करणारे काही मोठे रचनात्मक बदल सुचवले. पुढे 2003 मध्ये हरियाली मार्गदर्शक तत्त्वे आली, ज्याने थेट स्थानिक संस्थांना म्हणजेच ग्रामपंचायतींना ताकद दिली. आणि सरतेशेवटी 2009-10 मध्ये या सगळ्याचे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात विलिनीकरण करण्यात आले. आता इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या संपूर्ण अवाढव्य कार्यक्रमाची दोरी कोणाच्या हातात आहे? तर प्रशासकीय नियंत्रण आहे ग्रामीण विकास मंत्रालयाकडे, आणि विशेषतः त्यांचा भूसंसाधन विभाग या सगळ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतो. आजच्या घडीला बघितलं तर या वाळवंट विकास कार्यक्रमाचा जुना वारसा आता नव्या रूपात म्हणजेच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या पाणलोट विकास घटकाअंतर्गत अगदी जोमाने पुढे चालवला जात आहे. ठीक आहे, आता आपण वळूया या कार्यक्रमाच्या मुख्य उद्दिष्टांकडे. ह्यातून नक्की साध्य काय करायचं होतं? 1994 मध्ये या कार्यक्रमात एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर असा बदल घडला. त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे नेमकं काय? तर संपूर्ण प्रदेशाचा एकत्र विचार करण्याऐवजी अंदाजे 500 हेक्टर क्षेत्राचा एक स्वतंत्र भौगोलिक घटक मानून अत्यंत सूक्ष्म पातळीवर नियोजन सुरू झालं. यामुळे कामात एक भन्नाट अचूकता आली. थोडक्यात सांगायचं तर हा कार्यक्रम 3 भक्कम स्तंभांवर उभा आहे. पहिला, वाढते वाळवंटीकरण आणि भयंकर दुष्काळाचे फटके कमी करणे. दुसरा, जमीन, पाणी आणि वनस्पतींचे संवर्धन करून ढासळलेला पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित करणे. आणि तिसरा, या रखरखीत प्रदेशात राहणाऱ्या उपेक्षित आणि गरीब लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती उंचावणे. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, जो अतिशय रंजक आहे, उष्ण विरुद्ध शीत वाळवंट. जर आपण याचा भौगोलिक पसारा बघितला तर या उपक्रमाने देशभरातील तब्बल 235 ब्लॉक्सना म्हणजेच गटांना थेट लक्ष केलं. आणि हे 235 ब्लॉक्स हवामानाचा सर्वात भयंकर फटका बसलेल्या एकूण 40 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. भारताच्या नकाशावर जर आपण याचं चित्र पाहिलं तर हा संपूर्ण प्रदेश भारतातील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये विस्तारलेला आपल्याला दिसेल. आता इथे उष्ण आणि शीत वाळवंटांमधील धोरणाचा फरक अतिशय लक्षवेधी आहे. म्हणजे बघा, राजस्थान किंवा गुजरातसारख्या उष्ण वाळवंटात वाळूच्या टेकड्या सरकण्यापासून थांबवणे आणि शेल्टर बेल्ट्स उभारणे ही प्राथमिक गरज असते. याउलट लडाख किंवा स्पितीसारख्या शीत वाळवंटात वाळूचा प्रश्न नसतो. तिथे मुख्य अडचण पाण्याची असते. त्यामुळे हिमनद्यांचे पाणी खास कालव्यांद्वारे वळवण्यावर सगळा जोर असतो. अगदी 2 वेगळ्या समस्यांसाठी 200% अचूक उपाय. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवलं गेलं, यासाठी आता धोरण आणि अंमलबजावणीवर नजर टाकूया. तळागाळातील अंमलबजावणीचा गाभा म्हणजे लोकांचा थेट सहभाग. हे प्रशासकीय चक्र अगदी वरून खाली फिरतं. सर्वोच्च पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच DRDA सूत्र हलवतात. त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणी संस्था प्रत्यक्ष कामाची जबाबदारी घेतात आणि सरतेशेवटी अगदी ग्राउंड लेव्हलवर ग्रामपंचायती हे काम लोकांच्या सहभागातून पूर्ण करून घेतात. पैशांचा मुद्दा काढलाच आहे तर उष्ण वाळवंटी प्रदेशांसाठी निधीची विभागणी कशी झाली माहितीये? केंद्राचा 75% आणि राज्याचा 25%. हा 75-25 असा खर्च वाटपाचा अगदी स्पष्ट निकष ठरवण्यात आला होता. पण थांबा, शीत वाळवंटी प्रदेशांची स्थिती इतकी नाजूक आणि आव्हानात्मक होती की तिथे राज्यांवर ओझं टाकून चालणारच नव्हतं. म्हणूनच केंद्र सरकारने तिथे चक्क 100%, होय, पूर्ण 100% आर्थिक मदत स्वतः उचलली.
आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, परीक्षेच्या दृष्टिकोनातून कळीचे मुद्दे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा भाग मिस करून चालणार नाही. इथे सर्वात जास्त गोंधळ कुठे होतो माहितीये? DDP आणि DPAP मध्ये. अगदी स्पष्ट लक्षात ठेवा, DDP म्हणजेच वाळवंट विकास कार्यक्रम हा अतिशुष्क आणि टोकाच्या हवामानासाठी डिझाईन केलाय. याउलट जुना DPAP हा प्रामुख्याने निम्नशुष्क आणि दुष्काळग्रस्त भागांवर लक्ष केंद्रित करतो. हा फरक तुमच्या डोक्यात अगदी फिट बसला पाहिजे. आणि राज्यस्तरावरचा एक मोठा ट्रॅप म्हणजे आपला महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्रामध्ये DPPA अंतर्गत येणारे अनेक ब्लॉक्स आहेत हे खरंय, पण महाराष्ट्राचा डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच DDP मध्ये अजिबात समावेश नाहीये. परीक्षेला हा अपवाद हमखास विचारला जाऊ शकतो. जाता जाता हे 4 कळीचे शब्द तुमच्या स्मरणात कायमचे कोरून ठेवा. हनुमंतराव समिती, वाळूच्या टेकड्यांचे स्थिरीकरण, भूसंसाधन विभाग आणि PMKSYचा पाणलोट विकास घटक. हे 4 दुवे एकत्र जोडले की या संपूर्ण धोरणाची चौकट तुमच्या मेंदूत अगदी पक्की बसेल, खात्री बाळगा. तर या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना एक विचार मी तुमच्यासाठी सोडून जातो. आज जागतिक तापमान वाढीमुळे परिसंस्थांमध्ये अभूतपूर्व आणि भयानक बदल होत आहेत. अशावेळी भविष्यातल्या सर्वात नाजूक प्रदेशांचं रक्षण करण्यासाठी आपण या DDPच्या मूळ धोरणांमधून घेतलेले धडे आजच्या आधुनिक धोरणांमध्ये कसे वापरू शकू? विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. धन्यवाद.